पुराणानुसार शंकासूर हा एक बलाढ्य राक्षस होता आणि विष्णूने मत्स्य अवतार धारण केलं आणि शंकासुराचा वध केला. पण मरताना शंकासुराने देवाकडे एक वरदान मागितलं. अंगाला काजळी फासलेला हा माणूस जेव्हा बेभान होऊन नाचतो तेव्हा रखरखत्या उन्हात अनवाणी पायाने होळी पुरणाची पोळी. कोकणचा साखरमणी असो किंवा गाववाला, फाल्गुन महिना लागला की प्रत्येकाच्या काळजात एकच गाणं वाजू लागतं. आमच्या दाराशी हाय शिमगा, आमच्या दाराशी हाय शिमगा. कोकणात शिमगा हा होळीच्या 10 ते 15 दिवस आधी सुरू होतो. पण शिमगा म्हटलं की डोळ्यासमोर येतो तो अंगाला काजळी पासलेला, हातात दोरी घेतलेला आणि बेभान होऊन नाचणारा शंकासूर. पण तुम्ही कधी विचार केलाय का, ज्याला पुराणात राक्षस म्हटलंय, ज्याने देवाचे वेद चोरले, त्या शंकासुराची आपल्या कोकणात पूजा का केली जाते? त्याला एवढा मानपान का दिला जातो? आज आपण शंकासुराच्या या मजेदार आणि भक्तिमय प्रवासाचा उलगडा करणार आहेत. हाय, हॅलो, नमस्कार, मी पूजा तुमचं मराठी चिल टाइम मध्ये स्वागत करते. चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करूया. तर आधी जाणून घेऊया याच्या इतिहासाबद्दल. पुराणानुसार शंकासूर हा एक बलाढ्य राक्षस होता. त्याने ब्रह्मदेवाचे 4 वेद चोरले आणि तो समुद्राच्या तळाशी जाऊन लपला. तेव्हा सृष्टीचं ज्ञान वाचवण्यासाठी भगवान विष्णूने मत्स्य अवतार धारण केलं आणि शंकासुराचा वध केला. पण मरताना शंकासुराने देवाकडे एक वरदान मागितलं. तो म्हणाला, देवा, मरताना तुमच्या हाताने माझा उद्धार झाला. आता मला असं वरदान द्या की लोक मला विसरणार नाहीत. तेव्हा देवाने त्याला आशीर्वाद दिला की कलियुगात जेव्हा माझा उत्सव साजरा होईल तेव्हा तू माझा प्रथम सेवक म्हणून ओळखला जाशील. म्हणूनच जो पुराणात राक्षस होता तो आपल्या कोकणात भक्तांचा रक्षण करता बनून येतो. कोकणात शंकासूर बनणं हे काही सोपं काम नाही. हा एक पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा आहे. अनेक घरांमध्ये आजोबा शंकासूर बनायचे, मग वडील बनले आणि आता त्यांची मुलं हा वारसा अभिमानाने पुढे नेतात. आणि जो कलाकार हे रूप घेतो तो या दिवसात एक कठोर तपस्या करत असतो. शिमगा सुरू होण्याआधीपासून तो उपवास धरतो. तो पूर्णपणे सात्विक जीवन जगतो, म्हणजे मांस मदिराला स्पर्शही करत नाही. काहींच्या घरी तर त्यांचं जेवणही वेगळं बनवलं जातं. जेव्हा ढोल ताशांचा कडाका वाढतो तेव्हा या सात्विक आहारामुळे त्याच्या शरीरात एक वेगळी आध्यात्मिक शक्ती येते. अंगाला काजळी फासलेला हा माणूस जेव्हा बेभान होऊन नाचतो तेव्हा रखरखत्या उन्हात अनवाणी पायाने मिळेल धावताना त्याला थकवा जाणवत नाही. साक्षात देवाचा अंश त्याच्यात संचारला आहे असं गावकरी म्हणतात. तो घराच्या अंगणात येतो, मोठी बोंब मारतो आणि आपल्या हातातल्या दोरीने जमिनीवर फटके मारतो. आपल्याला वाटतं तो घाबरवतोय, पण खरं तर तो त्या घराची राखण करत असतो. कोकणी माणसाची अशी ठाम श्रद्धा आहे की शंकासुराच्या रूपाने साक्षात एक राखणदार आपल्या दारात आला आहे. तो आपल्या अंगणात नाचला की घरातली सगळी दुःख, बाधा, संकट तो आपल्या सोबत ओढून नेतो. म्हणूनच शंकासूर दारात आला की त्याला आदराने जेवायला वाढलं जातं. ही त्याची नुसती भेट नसते, तर ती त्याची केलेली पूजा असते. लोक मानतात की शंकासुराला पोटभर जेवू घालून संतुष्ट केलं की वर्षभर आपल्या घरावर कोणतीही अरिष्ट येत नाही. काही घरांमध्ये तर शंकासुराचा नैवेद्य दाखवल्याशिवाय घरची मंडळी जेवत नाही. शिमग्याच्या त्या बोंबेत मनातील सगळा राग आणि द्वेष बाहेर काढला जातो. म्हणूनच म्हणतात शिमग्याच्या बोंबेत सगळं काही माफ असतं. आणि जेव्हा शिमगा संपतो
तेव्हा एक अत्यंत महत्वाचा विधी केला जातो. शंकासुराला शांत करणं. दिवसभर बेभान नाचलेला शंकासूर जेव्हा पालखी सोबत मंदिरात येतो तेव्हा त्याच्या अंगावर पाणी शिंपडलं जातं. त्याला गुळ पाणी दिलं जातं. मंत्रोच्चार करून त्याचा तो संचार कमी केला जातो आणि मगच तो आपली काजळी धुवून सामान्य रूपात येतो. तर मित्रांनो, असा आहे आपला शंकासूर. शंकासूर म्हणजे केवळ एक भीतीदायक पात्र नाही, तर तो कोकणाच्या मातीचा रक्षक आहे, श्रद्धेचा एक भाग आहे आणि अज्ञानांचा अंधार दूर करणारा प्रकाश आहे. तो येतो तेव्हा गाव जागा होतो आणि तो जेव्हा जातो तेव्हा गावाची सगळी दुःख आपल्या सोबत घेऊन जातो. तुमच्याही मनात शंकासुराबद्दल अशा काही आठवणी असतील किंवा तुमच्या गावात शंकासुराचा हा विधी कसा होतो हे आम्हाला कमेंट मध्ये नक्की सांगा. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. नमस्कार.